गुटखा विकाल तर जेलात जाल असं म्हणत FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी गुटखा तंबाखू माफियांवर थेट मकोका लावण्याची घोषणा केली आणि गुटखा किंग्सची अक्षरशः झोप उडाली। गुटखा विकणं हा आरोग्यावरचा दहशतवादी हल्ला आहे असं ठणकावून सांगत आता गुटखा विकलात तर दहशतवादी म्हणून जेलात जाल असा थेट इशाराच मुंढेंनी दिला। गुटखा माफियांचा कर्दनकाळ ठरलेला गुटखा किंग्सच्या उरात धडकी भरवणारा, सरकार बदलली तरी स्वतः कधीही न बदलणारा हा डॅशिंग सिंगम ऑफिसर आहे तरी कोण? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 17 वर्षे 24 बदल्या, शून्य घोटाळे आणि एकच नाव, IAS तुकाराम मुंढे। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। हा तोच डॅशिंग ऑफिसर ज्यानं नवी मुंबईत बिल्डर लॉबीला धूळ चारली। हा तोच डॅशिंग ऑफिसर ज्यानं PMPML मधील कर्मचाऱ्यांना वठणीवर आणलं। आणि हा तोच डॅशिंग ऑफिसर ज्यानं आता गुटखा किंग्सना आपला बाड बिस्तरा गुंडाळायला भाग पाडलं। पण तरीही या डॅशिंग ऑफिसरला सरकारनं 17 वर्षांमध्ये 24 वेळा का बदललं? कारण हा IAS ऑफिसर फाईली बघत नाही, माफिया बघतो। कारण हा IAS ऑफिसर नुसती खुर्ची गरम करायला खुर्चीत बसत नाही, तर खुर्चीत बसून व्यवस्था साफ करतो। कारण हा IAS ऑफिसर कुणाच्या फोन कॉलनं चालत नाही, तर कायद्यानं चालतो। कारण हा IAS ऑफिसर आय एम सॉरी नाही, तर आय एम सर्विंग म्हणतो। कारण हा IAS ऑफिसर बदली माझी होऊ शकते पण माझ्या तत्वांची नाही असं व्यवस्थेला ठणकावून सांगतो। कारण हा IAS ऑफिसर मी नेत्यांना घाबरत नाही, तर नेत्यांनी मला घाबरावं असं विश्वासानं म्हणतो। म्हणून 17 वर्षात 24 बदल्या होऊनही न झुकणारा माणूस म्हणून आज साऱ्या महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांच्या नावाचा गजर चालतो। आज सर्वत्र याच नावाची चर्चा होतीये। गुटखा विकणारे तर मुंढे साहेबांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी लटलट कापू लागतात। कारण महाराष्ट्रात आता पहिल्यांदाच गुटखा तंबाखू विक्री करणं संघटित गुन्हेगारी मानलं जाणार आहे। गेल्या 3 महिन्यांमध्ये FDAनं 1200हून अधिक छापे टाकून 45 कोटींचा गुटखा जप्त केला। आता फक्त किरकोळ विक्रेते नाहीत, तर थेट उत्पादक, वाहतूकदार, गोडाऊन मालक टार्गेट असणार आहेत आणि त्यांच्यावर मकोका लागणार आहे। हा मकोका कायदा काही साधा सुद्धा कायदा नाही, तर दहशतवाद्यांसाठी असलेला कायदा आहे। यात जामीन नाही, संपत्ती जप्त आणि 10 वर्षे जेलची हवा पक्की। मुंढे साहेबांनी गुटख्याचा नायनाट करण्यासाठी उचललेलं हे धडाकेबाज पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे। तरुण, ज्येष्ठ व्यक्ती सोडा, आज शाळकरी मुलं देखील नाक्या नाक्यावर पान टपरीवर सर्रासपणे गुटखा तंबाखू खाताना दिसतात। गुटखा खाण्यानं होणाऱ्या दुष्परिणामांची भीषणता इतकी आहे की महाराष्ट्रात दररोज 30 जण तोंडाच्या कॅन्सरनं मरतायत। कारण काय? तर फक्त 10 रुपयांचा गुटखा। शाळेच्या दारात मृत्यू विकला जात असताना सरकार, पोलीस प्रशासन आणि तुम्ही आम्ही देखील मख्खपणे त्याकडे बघत बसलो होतो। पण अशा वेळी एक माणूस उभा राहिला ज्यानं 24 बदल्यांची तमा न बाळगता या गुटख्याचा नायनाट करण्याचा विडा उचलला। अर्थात IAS ऑफिसर तुकाराम मुंढे। राजरोसपणे विकल्या जाणाऱ्या या गुटख्यामुळे महाराष्ट्राचं कसं नुकसान होतंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुटख्याच्या विळख्यात महाराष्ट्र। महाराष्ट्रात दरवर्षी 1,10,000 लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो। हा कॅन्सर होण्यामागचं 90% कारण म्हणजे गुटखा। 13 ते 15 वर्षे वयोगटातील 8.5% मुलं तंबाखू खातात। या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो। गुटख्यामुळे महाराष्ट्राला वर्षाला 15,000 कोटींचं आरोग्यविषयक नुकसान सोसावं लागतं। एकूणच काय, तर सकाळी 6 वाजता ऑफिसला जाऊन हजेरी बुक चेक करणारा पहिला अधिकारी, तक्रारीसाठी स्वतःचा मोबाईल नंबर पब्लिक करणारा पहिला अधिकारी आणि नेत्यांना न घाबरता नेत्यांना घाबरवणारा पहिला अधिकारी महाराष्ट्रानं पाहिला असेल तर ते तुकाराम मुंढे यांच्या रूपात। मुंढे साहेबांसारखे आणखी 10 अधिकारी असते तर भविष्यात साऱ्या महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही।
पण त्यासाठी मुंडे साहेबांसारखं मिस्टर क्लीन, ट्रान्सफर किंग आणि पीपल्स ऑफिसर बनावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.